हे बघा, आज आम्ही केली होती पार्टी. नमस्ते श्री स्वामी समर्थ. आज होता योगेशचा बर्थडे, म्हणून आम्ही बर्थडे बॉयला भेटायला जाणार होतो आणि इकडे आमची ट्रेन यायला 20 मिनिटं होती. नवीन वर्ष यायच्या 2 दिवस अगोदर मी आणि माझ्या भावाने ठरवलेलं की मुंबईतील सर्वात लोकप्रिय मंदिर सिद्धिविनायकच्या मंदिरात आपण जायचं. स्टेशनला पोहोचल्याच्या नंतर इकडे आम्हाला बर्थडे बॉय पण भेटला. तुम्हाला माहित आहे का, सिद्धिविनायक मंदिर मुंबईतील प्रभादेवी इथे असलेला गणपतीची एक सुप्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे. सिद्धिविनायक मंदिर हे मंदिर नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखले जाते आणि हे भारतातील सर्वात लोकप्रिय व श्रीमंत मंदिरपैकी एक आहे, जिथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. सिद्धिविनायकच्या मंदिरात 10 वर्षानंतर आलेली मी. दादरला माझं येणं जाणं होतं, पण सिद्धिविनायकच्या मंदिरात यायचा मुहूर्तच येत नव्हता. 3.5 तास लाईनीत उभं राहिल्याच्या नंतर आता आमचा इकडे नंबर आलेला देवाचे दर्शन घ्यायचा आणि इकडे एवढी गर्दी होती. लगेच आम्ही देवाला पाया पडलो आणि इकडे महाप्रसादाच्या लाईनीत उभं राहिलो. इकडे आम्हाला लाडू भेटले. पहिले हे लाडू ना 20 रुपयाला भेटत होते, आता यांची प्राईस 30 रुपये झाली आहे. आणि एवढा सुंदर लाडू ना. 1 तास हॉटेल फिरून झाल्याच्या नंतर एक हॉटेल आम्हाला भेटलं. स्टार्टिंगलाच आम्ही ते पुडिंग ऑर्डर केली. काय झालं माहिती आहे तुम्हाला, आम्ही तिथे हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर तो बोलला की तुमचं ऑर्डर यायला 20 मिनिटं लागणार आणि 4 वाजलेले. आम्हाला एवढी भूक लागलेली म्हणून आम्ही स्टार्टिंगलाच पुडिंग खाल्ली. योगेशने इकडे पावभाजी मागवली. माझ्या भावाने काय मागवलं माहिती आहे तुम्हाला, फ्लावर मंचुरियन ग्रेव्ही. मागवलं होतं सँडविच यायला तर खूप टाइम लागणार होता, म्हणून मी इकडे पावभाजी आणि फ्लावर मंचुरियन खायला स्टार्ट केली. वाव, फ्लावर मंचुरियन एवढी सुंदर होती ना, मला असं वाटलं पण नव्हतं की माझा भाऊ मागवणार ते एवढं छान असेल. फ्लावर मंचुरियन संपली नव्हती तेवढ्यात योगेशने कोबी मंचुरियन पण मागवली. मला तर हे गुलाबजामच वाटत होतं, पण खाल्ल्याच्या नंतर ठीक होतं. फ्लावर मंचुरियन खूप सुंदर होतं आणि ते माझ्या भावाने लगेच प्लेट चटपन केली. त्याला जास्त भूक लागलेली कारण त्याचं जेवण टायमावर असतं. आता आमचा सँडविच पण आलेला आणि सँडविच पण वाव एवढा टेस्टी वाटत होता. जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया. बाय.